आपण निरोगी असेल तर आपण जग जिंकू शकतो असंच ध्येय मनात ठेवून पुण्याच्या मराठमोळ्या तुषारदादांनी दुर्गा टेकडीवरती चालू केलेला आहे आपला स्प्राऊट भेळचा स्टॉल. दादांच्या या व्यवसायाला 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षापासून ते आपल्या हातची आरोग्यदायी पौष्टिक भेळ पुण्यातल्या प्रत्येक लोकांना देत आहेत. ही साधी सुधी भेळ नसून यामध्ये 7 प्रकारचे मोड आलेले कडधान्य वापरले जातात आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी तर सोनेपे सुहागा आहे. तर चला आपण बघूया इथे दादा भेळ कशी बनवतात ते. भेळ बनवण्यासाठी दादानी घेतलेला आहे एक भांड आणि भांड्यामध्ये घेतलेले आहे मूग आणि मटकी जे मोड आलेले आहेत आणि त्यानंतर घेतलेले आहे त्यामध्ये कॉर्न आणि वरून आलेले आहेत चणे. त्यामध्ये गेलेले आहे काकडी, गाजर आणि बीट. वरून थोडेसे शेंगदाणे पण आलेले आहेत जे उकडलेले आहेत आणि आलेली आहे भरभरून अशी हिरवीगार कोथंबीर जी बघून अक्षरशः भेळ एवढी जबरदस्त दिसते ना. पुदिन्याची हिरवीगार चटणी, त्यानंतर येणार आहे चाट मसाला, ह्यांच्याकडचा सिक्रेट मसाला आणि येणार आहे सेंधव मीठ. तोंडाला पाणी सुटतंय तर दादानी वरून पिलेलं आहे यामध्ये लिंबू सुद्धा. पुणेकरांनो आणि मुंबईकरांनो, जो तुम्ही व्यायाम प्रेमी आहात आणि तुम्हाला जबरदस्त असं काहीतरी युनिक खायचं असेल तर नक्की तुम्ही आरोग्यदायी पौष्टिक स्प्राऊट भेळ नक्की टेस्ट करा. भेळमध्ये येते मोड आलेले मूग, मटकी, हुलगा, मेथीदाणा, हरभरा, शेंगदाणा आणि भेळच्या वरून गार्निश केलं जातं ते गाजर, बीट, तसंच कैरी, थोडेसे तीळ आणि एक बदामने. तर चला आपण टेस्ट करून बघूया की ही भेळ लागते कशी ते. इथे घेतलेला आहे मी भेळचा पहिलाच बाईट आणि पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले. एवढं जबरदस्त भेळ होती. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा पुण्यामधील दुर्गा टेकडीला स्प्राऊट भेळ खाण्यासाठी.